भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांची बदनामी करण्याच्या हेतून जाणीवपूर्वक व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीने लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दलित महासंघाच्या हिराताई उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन तृप्ती देसाई हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। तृप्ती देसाई यांनी भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांची सोशल मीडियावर बदनामी केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी। यावेळी हिराताई उबाळे, पत्रकार प्रसाद घोगरे, सागर भाऊ राक्षे, विकी राक्षे, विशाल चव्हाण, महेश टपले, विशाल आव्हाड, सागर उबाळे, रोहित जोशी, अमन शेख, युवराज गवळी, अजित मुळेकर आदी उपस्थित होते। SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार, भगवतीपूर। अहिल्यानगर उत्तर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री नितीनजी दिनकर साहेब यांच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी विनाकारण बदनामी करण्यासारख्या पोस्ट एडिटिंग करून प्रसार माध्यमांसमोर आणल्या। नितीन भाऊ यांनी खरी माहिती पूर्ण काल मीडियासमोर दिलेली आहे। नितीन भाऊ यांच्या कुटुंबाची व त्यांची विनाकारण बदनामी केली त्याबद्दल तृप्तीताई देसाई यांच्या विरोधात भारतीय दलित महासंघ, बजरंग दल व गोसावी समाजाच्या वतीने आज लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले। निवेदन देऊन आम्ही हीच मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। जर 8 दिवसात ह्या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर भारतीय दलित महासंघ, बजरंग दल व गोसावी समाजाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहोत। जय लवजी, जय भीम। अहिल्यानगर जिल्ह्याचे, उत्तर नगर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या एका पारिवारिक कार्यक्रमातला व्हिडिओ पुण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी तो एडिटिंग केला आणि चुकीच्या पद्धतीने प्रसार माध्यमावर फिरवला आणि त्यामध्ये भाजपाची आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला। मला तृप्तीताईंना एकच संदेश द्यायचा आहे, तुम्ही महिलांबद्दल असेल किंवा इतर सामाजिक प्रश्नात जे असेल तुम्ही आवाज उठवता त्याबद्दल तुमचं आम्ही स्वागत करतो, पण एखाद्या पारिवारिक कार्यक्रमातला व्हिडिओ तोडून माडून प्रसार माध्यमावर प्रसारित करायचा आणि एखाद्या पक्षाची असेल किंवा एखाद्या व्यक्तीची बदनामी करायची हे अत्यंत अशोभनीय त्यांचं काम आहे। त्यांना ही माहिती कोणी पुरवली, कशी पुरवली हे आम्हाला माहीत नाही। जे कोणी असेल त्यांचं नाव मला वाटतं तृप्तीताईंनी लवकरात लवकर जाहीर करावं आणि त्यांना कोणी खोटी माहिती दिली असेल तर त्यांच्यावर त्यांनी स्वतःहून हे गुन्हा दाखल करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे येत्या 8 दिवसात जर या गोष्टीचा खुलासा झाला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय दलित महासंघाच्या वतीने आंदोलन छेडणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ज्यांनी तो व्हिडिओ दिला, त्यांनी जी खोटी तक्रार केली आणि जो प्रसार माध्यमावर व्हायरल केला त्यांची असेल अशी मी भारतीय दलित महासंघाच्या वतीने निवेदन देऊन विनंती करतो। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।